ठाणे आणि नवी मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, वातावरणात गारवा, पण अचानक आलेल्या पावसाने चाकरमान्यांचे हाल. कराडमध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी विलास काका उंडाळकरांना पाठिंबा दिलेला आहे. दक्षिण कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध उंडाळकर आमने सामने. राष्ट्रवादीच्या राजेंद्र यादवांनी पृथ्वीराज चव्हाणांना पाठिंबा देत घेतला उमेदवारी अर्ज मागे, तर राष्ट्रवादीनं विलास काका उंडाळकरांना केला पाठिंबा जाहीर. अर्ज माघारीची मुदत संपल्यानं लढतीचं चित्र स्पष्ट. कोल्हापूर दक्षिणमधून राष्ट्रवादीचे दुर्वास कदम यांची माघार. इस्लामपूरमध्ये शिवसेनेचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा, तर वर्सोवामध्ये सेना रिंगणातून बाहेर. तो बीजेपी ने इसका उत्तर देना चाहिए कि लहर है तो प्रधानमंत्री की इतनी सारी सभा की आवश्यकता आपको क्यों लग रही है. मोदींची लाट आहे तर मग महाराष्ट्रात सभा घ्यायची आवश्यकता का भासली? उद्धव ठाकरेंचा भाजपला जळजळीत सवाल. आम्हाला जर काही चांगली कामं नंतर सरकार आल्यानंतर करायची असतील तर त्यात शिवसेनेसारख्या आमच्या जुन्या मित्राची मदत नक्की घेऊ, पण काँग्रेस राष्ट्रवादीची अजिबात घेणार नाही. युती तुटल्याचं दुःख, निवडणुकीनंतर गरज भासल्यास शिवसेनेची मदत घेऊ, भाजप नेते विनोद तावडे यांचं सूचक वक्तव्य. जालनामध्ये जादूटोणा विरोधी कायदा फक्त कागदावरच. नवरात्रीमध्ये नवस फेडण्यासाठी लहानग्यांना फेकलं जातंय उंचावरून. आणि एशियन गेम्समध्ये बॉक्सिंगच्या 51 किलो वजनी गटात मेरी कोमला सुवर्ण पदक. कझाकिस्तानच्या झायनाचा केला पराभव. एशियन गेम्समध्ये बॉक्सिंगमध्ये भारताला पहिलं सुवर्ण पदक. Richly, she deserves that.